मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत मॅट्रायसिसचा नेक्स्ट पार्ट. 12चं जे मॅट्रायसिस आहे, मॅट्रायसिसचा हा सेकंड व्हिडिओ आहे, चॅप्टर नंबर 2. 12चं जे मॅट्रायसिस आहे ते मुख्यत्वे म्हणजे ॲक्च्युली ते फक्त इन्व्हर्स कसं काढणे याच्यावर डिपेंड आहे. ह्या मॅट्रिक्समध्ये जेवढे एक्झाम्पल्स आहेत ते इन्व्हर्सशी रिलेटेड आहेत. म्हणून आपण मागच्या व्हिडिओमध्ये इन्व्हर्स विषयीची माहिती बघितली होती आणि इन्व्हर्सला आवश्यक असणारा पार्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला की जेणेकरून आपल्याला मॅट्रिक्सवर ऑपरेशन्स करता येतील. 2 रोमध्ये आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. 2 रोजला किंवा 2 कॉलमला आपण इंटरचेंज करू शकतो. आपण एखाद्या स्केलरने एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला मल्टिप्लाय करून आलेला नंबर दुसऱ्या रोमध्ये ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो आणि त्याच्यामुळे जो नवीन मॅट्रिक्स मिळतो तो पहिल्या मॅट्रिक्सचा सिमिलर मॅट्रिक्स असतो. या प्रकारची थिअरी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. त्याचबरोबर आपण इन्व्हर्सची डेफिनेशन बघितली होती. 2 मॅट्रिक्स ए आणि बी हे जर स्क्वेअर मॅट्रिक्स असतील, पहिली कंडिशन ते स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, त्यांची ऑर्डर सेम पाहिजे, ते नॉन झिरो पाहिजे, ते नॉन सिंग्युलर पाहिजे आणि त्यांचा प्रॉडक्ट ए इंटू बी किंवा बी इंटू ए दोन्ही प्रकारचा प्रॉडक्ट हा आय आला पाहिजे, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आला पाहिजे. तरच आपण त्या मॅट्रिक्सला एकमेकांचे इन्व्हर्स मॅट्रिक्स म्हणतो. अशी डेफिनेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितली होती. मग कोणताही मॅट्रिक्स हा इन्व्हर्सिबल आहे की नाही, म्हणजे कोणत्याही मॅट्रिक्सचा अर्थात स्क्वेअर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आपण काढू शकतो किंवा काढू शकत नाही, हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे स्क्वेअर मॅट्रिक्स इन्व्हर्सिबल तेव्हाच असतो जेव्हा त्याचा मॉड्युलस हा किंवा त्याचा डिटर्मिनंट हा नॉन झिरो असतो, म्हणजेच तो मॅट्रिक्स जेव्हा नॉन सिंग्युलर असतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की अ मॅट्रिक्स, ॲक्च्युली इथे आपण स्क्वेअर शब्द टाकला पाहिजे, अ स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हटलं जास्त योग्य. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज इन्व्हर्सिबल म्हणा किंवा त्याला आपण इनव्हर्टिबल असं म्हटलं तरी चालेल, इफ अँड ओनली इफ इट्स डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. जर त्याचा डिटर्मिनंट 0 नसेल तर आणि तरच तो मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल असतो. मग याच्यावर आपण क्वेश्चन घेऊ. फाइंड द मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल ऑर नॉट. एक एक्झाम्पल मी घेतोय की एक मॅट्रिक्स दिलेला आहे, आपल्याला चेक करायचं आहे तो मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही. मॅट्रिक्स आहे A इक्वल टू 2 1 4 2. बघा, हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. जर आपण याचा डिटर्मिनंट काढला, डिटर्मिनंट येईल 2 1 4 2 ऑर्डर 2चा, याची व्हॅल्यू येते 4 - 4, म्हणजे ॲन्सर काय आलं याचं 0. याचं ॲन्सर 0 आलेलं आहे, म्हणजेच ए हा सिंग्युलर मॅट्रिक्स आलेला आहे, म्हणजेच आपण याचा इन्व्हर्स काढू शकत नाही, म्हणजेच ए इज नॉट इन्व्हर्टिबल. म्हणजेच तो मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल नाही आहे. बरोबर. समजा मी सेकंड एक्झाम्पल घेतला, एक्झाम्पल नंबर 2. एकदा तुमच्या कन्सेप्ट लक्षात आली का मी कितीही एक्झाम्पल जरी घेतले तरीही काही फरक पडत नाही. एका एक्झाम्पलसाठी जी ट्रिक आहे, जी मेथड आहे, तीच आपण पुढचे 50 एक्झाम्पलसाठी वापरणार आहे. म्हणून तुम्हाला ती कन्सेप्ट समजली का ती समजून घ्या. एक्झाम्पल डझंट मॅटर हिअर, ओनली कन्सेप्ट मॅटर. एकदा कन्सेप्ट समजली फक्त आपल्याला करायचं काय, प्रत्येक वेळेस आपण त्याचा डिटर्मिनंट काढणार आहोत. डिटर्मिनंट जेव्हा आपण काढतो तेव्हा काय करतो आपण 2 व्हर्टिकल लाईन आपण काढतो, कॉस थिटा साईन थिटा मायनस साईन थिटा कॉस थिटा. हा पण ऑर्डर 2चा आहे. जर आपण याची व्हॅल्यू काढली तर व्हॅल्यू कशी काढतो आपण, पहिल्यांदा A11 इंटू A22, म्हणजे ते येईल कॉस स्क्वेअर थिटा मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस साईन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा प्लस
साईन स्क्वेअर थिटा. त्याचा आन्सर येतं आयडेंटिटीनुसार 1. म्हणजेच मॉड बीचा आन्सर नॉन झिरो आलेला आहे. म्हणजे बी हा काय असा आलेला आहे, बी इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तो कसा आहे, नॉन सिंग्युलर आहे. म्हणजेच काय, तो स्क्वेअर तर आहेच, त्याचा डिटर्मिनंट काढला म्हणजे तो स्क्वेअर आहे, आणि शिवाय त्याचा डिटर्मिनंट झिरो नाही आलेला, म्हणजे तो नॉन सिंग्युलर आहे. म्हणजेच ए इनवर्स इज एक्झिस्ट. म्हणजे इथे आपण ए इनवर्स काढू शकतो. म्हणजेच बी इज इन्व्हर्टिबल. म्हणजे बी हा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया. आपण ऑर्डर 2चे एक्झाम्पल घेतले, आता आपण ऑर्डर 3चे एक्झाम्पल घेऊ. समजा मॅट्रिक्स दिलेला आहे तुम्हाला C = 1 3 2 3 1 2 1 2 3. This is a matrix C. We have to find it is invertible or not. So what can I do? तुम्ही काय करेल, आता त्याचा डिटर्मिनंट काढेल. मॉड C = मॉड ऑफ 1 3 2 3 1 2 1 2 3. To find the value of this determinant, take 1 and neglect the position of this element. म्हणजे आपण काय करू, ही पोझिशन त्याची निग्लेक्ट करून टाकू. याची पोझिशन 1 1 ना, फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम निग्लेक्ट करा. जो डिटर्मिनंट उरला 1 2 2 3 वाला हा, याची आपण व्हॅल्यू काढू. त्याची व्हॅल्यू येणार आहे 3 - 4. टेक नेक्स्ट इलेमेंट विथ निगेटिव्ह साईन. तिथं आपण काय करू, 3ला निगेटिव्ह साईन दिलं. परत 3ची पोझिशन काय, 3ची पोझिशन 1 2. 1 2चा अर्थ असतो फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम कॅन्सल जर आपण केली तर आपल्याकडे 1 2 3 4 हे 4 एलिमेंट उरतात. 3 2 1 3. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. 9 - 2 प्लस 2. अल्टरनेट साईन असतात, मग प्लस नेक्स्ट एलिमेंट आहे 2. परत 2ची पोझिशन 1 3. फर्स्ट रो हा फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम आपण कॅन्सल करून टाकू. तर मग आपल्याला मिळेल हे 4 एलिमेंट. त्याचा डिटर्मिनंटमध्ये व्हॅल्यू येणार त्याची 6 - 1. मी अशा मुलांसाठी सांगतो ज्यांना नॉर्मली 3 ऑर्डरचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढता येत नाही. ओके, मी आता सबट्रॅक्शन केलं, म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं. आता ॲन्सर काय लिहायचं, 3 - 4 तर -1. 1 × -1 -1. 9 - 2 आलं 7. 7 × 3 21. 6 - 1 5. 5 × 2 10. ॲन्सर आलं -12. म्हणजेच याचं ॲन्सर 0 आलं नाही, -12 आलं. याचा दुसरा अर्थ काय होतो, ते ॲन्सर नॉन झिरो आलं. म्हणजेच ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स है. म्हणजेच ए इज, फिर ए लिखा मैंने, therefore C is an invertible matrix. तो काय आहे, इनव्हर्टिबल मॅट्रिक्स आहे. क्वेश्चन समजला, क्वेश्चनचा मिनिंग समजला, कसं सोडवलं ते समजलं. इनव्हर्टिबल आहे किंवा नाही एवढंच ओळखायचं आपल्याला. आपण काय करणार, त्याचं डिटर्मिनंट काढणार, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणार. ती व्हॅल्यू जर नॉन झिरो आली तर तो मॅट्रिक्स इनव्हर्टिबल आहे. पहिल्या पार्टमध्ये कोणाला काय अडचण नसेल तर आपण नेक्स्ट पार्ट घेऊ. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 12च्या मॅट्रायसेस चॅप्टरमध्ये इन्व्हर्स काढणे हाच एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि इन्व्हर्स काढण्यावरच हा पूर्ण चॅप्टर डिपेंड आहे. मग इन्व्हर्स काढण्याच्या आपल्याकडे 2 मेथड आहे. आपण डेफिनेशन शिकलो की 2 मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट, ते मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, नॉन झिरो पाहिजे आणि नॉन सिंग्युलर पाहिजे. जर त्यांचा सेम ऑर्डरचा प्रॉडक्ट जर कधी आय आला, आयडेंटिटी मॅट्रिक्स आला, तरच त्यांना एकमेकांचे आपण इन्व्हर्स मॅट्रिक्स म्हणतो, बरोबर. मग इन्व्हर्स काढण्याची जी पहिली मेथड आहे, मेथड नंबर 1, त्या मेथडचं नाव आहे इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे ह्या मेथडने आपल्याला दिलेला मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा आहे. त्याचं नाव आहे इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन.
बघा, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये समजा मला लेट ए इज अ गिव्हन मॅट्रिक्स, हे काय आपल्याला गिव्हन मॅट्रिक्स आहे. ए इज स्क्वेअर मॅट्रिक्स, ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन झिरो मॅट्रिक्स. हे कसं आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे पण तो नॉन झिरो आहे आणि नॉन सिंग्युलर. आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याचा इन्व्हर्स काढायचा आहे. देन एचा इन्व्हर्स, जर मी ए इन्व्हर्स म्हटलं याला, हा ए इन्व्हर्स हा एचा इन्व्हर्स आहे, जे आपण मागच्या डेफिनेशन बघितलेलं होतं. जर तो एचा इन्व्हर्स असेल तर त्या दोघांचा प्रॉडक्ट हा आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो. म्हणजे आपण असं लिहू शकतो, ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय, व्हेअर ए इन्व्हर्स इज द इन्व्हर्स ऑफ ए. तर आपल्याला ए मॅट्रिक्स दिलेला आहे आणि आपण असं लिहिलं ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय. तर आपल्याला काढायचं काय, तर आपल्याला इन्व्हर्स काढायचं, म्हणजे आपल्याला ए इन्व्हर्सची व्हॅल्यू काढायची. तर त्याची एक विशिष्ट पद्धत असते. आपण करतो काय, आपण ए इन्व्हर्सची व्हॅल्यू काढण्यासाठी ह्या ए मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन आपण आय म्हणजेच आयडेंटिटीमध्ये करत असतो. आणि हे ए मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन आयमध्ये होत असताना जे काही ऑपरेशन्स आपण करतो ते सर्व ऑपरेशन त्याच क्रमाने आपण आयवर सुद्धा करतो. मग एचं कन्व्हर्जन जेव्हा आयमध्ये होतं तेव्हा त्या ऑपरेशन्समुळे आयचं कन्व्हर्जन वेगळ्या एखाद्या मॅट्रिक्समध्ये होतं. समजा ते बी या मॅट्रिक्समध्ये होतं, आयचं कन्व्हर्जन बी मॅट्रिक्समध्ये होतं आणि आपण ए इन्व्हर्स ॲज इट इज ठेवतो, तेव्हा आपल्याला आय इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू बी असं इक्वेशन मिळतं. म्हणजेच आपल्याला ए इन्व्हर्स इक्वल टू बी मिळतो. म्हणजे जे बीचं ॲन्सर आपलं आलेलं असतं, हा बी म्हणजे त्या एचा इन्व्हर्स असतो. आणि हे सगळे ऑपरेशन्स करताना आपण कंपल्सरी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करत असतो. म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून आपण एचं कन्व्हर्जन आयमध्ये करतो आणि त्यावेळेस आयचं कन्व्हर्जन, जो राईट हँड साईडचं आहे त्याचं कन्व्हर्जन ज्या मॅट्रिक्समध्ये होतं त्या मॅट्रिक्सला त्या ए मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणतात. ही आहे एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनची कन्सेप्ट. म्हणजे आपल्याला करायचं काय हे तुम्हाला कळायला पाहिजे. एक मॅट्रिक्स दिला आपल्याला तर आपण लिहिणार ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय आणि आपण एचं कन्व्हर्जन बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आयमध्ये करणार आणि मग आयचं कन्व्हर्जन ज्या मॅट्रिक्समध्ये होईल त्याला आपण इन्व्हर्स म्हणणार. बरोबर. कन्सेप्ट जर समजली असेल तर आता आपल्याला याचे एक्झाम्पल्स घ्यायचे. बरं, क्वेश्चन आहे फाइंड द इन्व्हर्स. आपल्याला इन्व्हर्स मॅट्रिक्स काढायचा आहे. बघा, मी पहिलं एक्झाम्पल घेतो आहे. ए मॅट्रिक्स आहे 1 2 3 4. हा मॅट्रिक्स एनी हाऊ कंडिशन सिंग्युलर राहू शकत नाही, कारण जर तो सिंग्युलर असेल त्याला इन्व्हर्सच नाही आहे. मग आपण पहिल्यांदा ते चेक करूया. आपण जेव्हा सॉल्व करू तेव्हा आपण पहिल्यांदा काय करू, याचा डिटर्मिनंट काढूया. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण चेक करू. याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे 4 - 6 म्हणजेच -2. म्हणजेच याचा जो डिटर्मिनंट आहे तो नॉन झिरो आहे. म्हणजेच ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. हा काय नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. म्हणजेच याचा ए इन्व्हर्स काढता येणं शक्य आहे. ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. आणि आपल्याला काय करायचं, आता ए इन्व्हर्सची व्हॅल्यू काढायची. आपण लिहू वी हॅव, कारण आपण आत्ता एकच मेथड शिकणार आहे एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. मग आपण इथे लिहिणार ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय. इथे ऑर्डर क्रमाला फार महत्त्व आहे. इथे ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आयच तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही उलटं नाही लिहू शकत ए इन्व्हर्स इंटू ए इक्वल टू आय. ते पण आयच येणार आहे, पण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी तुम्हाला ह्याच क्रमाने लिहायचं आहे. जर मी इथे एची व्हॅल्यू टाकली तर एची व्हॅल्यू काय आहे, मॅट्रिक्स 1 2 3 4 इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आयची व्हॅल्यू काय असते, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर. याची ऑर्डर 2/2 आहे, त्याची ऑर्डरसुद्धा 2/2 असली पाहिजे. आता आपल्याला करायचं काय, आपल्याला ह्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन हे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये करायचं आहे बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. आणि रो ट्रान्सफॉर्मेशन सोडून
इतर कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचं नाही आहे. बघा, आपल्याला जर याचं कन्व्हर्जन आयमध्ये करायचं आहे, म्हणजे आपल्याला 1 0 0 1 अशा मॅट्रिक्समध्ये करायचं आहे, तर आधी 1 असायला हवा इथे, जो ऑलरेडी इथं आहे, बरोबर. आणि कधी रो ट्रान्सफॉर्मेशन जाताना आपण नेहमी अँटी क्लॉकवाईज सेन्सने जातो. म्हणजे आपण काय करायचं, हे सोपं जातं, म्हणजे असंच केलं पाहिजे असा काही रूल नाही आहे, पण जर ह्या क्रमाने तुम्ही गेले तर तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्यासाठी सोपं जातं. आधी आपण 1 आणतो ह्या पोझिशनला, जो ऑलरेडी इथं आहे. त्यानंतर आपण काय करतो, हा 0 आणतो. त्यानंतर काय करू आपण, 0. तर म्हणजे ह्या पोझिशनला मला 0 पाहिजे. ही पोझिशन कोणती आहे, तर ही सेकंड रो मधल्या एलिमेंटची पोझिशन आहे. ही पोझिशन आहे 2 1. इथं जर मला 0 आणायचं असेल, आणि नेहमी इथं 0 आणण्यासाठी, म्हणजे हा R2 0 आणण्यासाठी आपण R1चाच वापर करणार आहोत. याला दुसरा कोणताही ऑप्शन आपल्याकडे इथे नाही आहे. मग इथे 3 आहे, म्हणजे मी ऑपरेशन कसं करेल, बाय R2, कारण हा सेकंड रो इथं मला 0 आणायचं आहे, तर मी R2 मायनस इथं 1 असल्यामुळे याला 3ने मल्टिप्लाय करेल, 3R1. ऑपरेशन काय केलं मग, R2 मायनस 3R1. जर हे ऑपरेशन मी इथं केलं तर मला मिळेल 1 2. फर्स्ट रो मी ॲज इट इज ठेवणार आहे. मी ऑपरेशन करणार आहे रो नंबर 2वर. हे असं लिहिण्याऐवजी मी असं जरी लिहिलं तरीही चालेल. म्हणजे मला ऑपरेशन कुठे करायचं आहे, सेकंड रोवर. ते ऑपरेशन कसं होणार, तर हा सेकंड रोचा नंबर घ्यायचा आणि त्यातून हा फर्स्ट रोचा नंबरला 3ने मल्टिप्लाय करून येणारे आन्सर मायनस करायचं. याला 3ने मल्टिप्लाय केल्यावर येणार 3, 3 मायनस 3 किती येणार मग, 0. याला 3ने मल्टिप्लाय केल्यावर येणार 6, 4 मायनस 6 इथे येणार -2, बरोबर. आणि जे ऑपरेशन आपण लेफ्ट हँड साईडला केलं तेच ऑपरेशन आपल्याला राईट हँड साईडला करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. इथे जर मी R2 मायनस 3R1 हे ऑपरेशन केलं तर मला काय मिळेल, इथं 1 0. बघा इथं 0 आहे, याला 3ने मल्टिप्लाय केल्यावर 3, 0 मायनस 3 -3. इथं 0, याला 3ने मल्टिप्लाय केल्यावर 0, 1 मायनस 0 1. मला एक नवीन सिमिलर मॅट्रिक्स मिळाला आय ऐवजी. आता मी काय केलं, आता मी याला परत सोडवणार, तर मला इथं 1 मिळाला, मला 0 मिळालं. मी तुम्हाला सांगितलं अँटी क्लॉकवाईज जायचं, 1 नंतर 0 परत 1 मग परत 0. मला इथं 1 पाहिजे. इथं 1 आणण्यासाठी रोमध्ये जर एक नंबर नॉन झिरो असेल आणि उरलेले सगळे नंबर 0 असतील, जसं इथे 2च एलिमेंट आहेत, त्यातला एक नॉन झिरो आणि एक 0 आहे, अशा वेळेस 1 आणण्यासाठी एकमेव मार्ग आहे त्या नंबरला डिव्हाइड करा. म्हणजे इथे -2 आहे ना, तर ह्या पूर्ण रोला -2ने डिव्हाइड करा, तर तुम्हाला तिथे 1 मिळेल. म्हणजे इथे ऑपरेशन मी करणार आहे बाय -1/2 इंटू R2. सेकंड रोला मी काय केलं, -2ने डिव्हाइड केलं, तर मला काय मिळेल, इथे मिळेल 1 2. फर्स्ट रोला मी काही कामच केलेलं नाही आतापर्यंत, तसं राहील. ते सेकंड रोला जर मी -2ने डिव्हाइड केले तर 0, याला जर मी -2ने डिव्हाइड केलं तर 1, बरोबर. इंटू A इनवर्स इज इक्वल टू सेम थिंग हॅपन हिअर. इथं पण 1 0 मी लिहिलं आहे, जो सेकंड रो आहे त्याला मी -2ने डिवाइड केलं. बघा याला जर -2ने डिवाइड केलं तर 3/2 येईल, आणि याला जर -2ने डिवाइड केलं तर -1/2 येईल. इथपर्यंत काय अडचण. आता मी काय करतो बघा, एकदा जर मला 1 0 1 म्हणजे सेकंड रोमध्ये याला 0 1 मिळाल्यामुळे आणि इथं मला फ्रॅक्शनमध्ये एलिमेंट मिळालेले आहे, म्हणून मी एक स्टेप फर्दर अशी करेल की मी इथे हा मॅट्रिक्स ॲज इट इज ठेवेल, बरोबर. आणि राईट हँड साईडला मला फ्रॅक्शन मिळाल्यामुळे, अपूर्णांक मिळाल्यामुळे मी इथे काय करेल, यांचा LCM काढून घेईल. कसं बघा, तर डिनॉमिनेटर इथं नाहीच आहे, इथे डिनॉमिनेटर 2 आहे, म्हणून मी काय केलं, इथे 1/2 जर मी इथं कॉमन काढला, 1/2, तर ह्या दोघांच्या डिनॉमिनेटरला 2 असल्यामुळे आणि यातून मी कॉमन काढल्यामुळे इथे जो फर्स्ट रो आहे, फर्स्ट रोच्या प्रत्येक एलिमेंटला मला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण मी 1/2 कॉमन काढल्यामुळे इथे 2 0 3 आणि -1. ही स्टेप नीट समजून घ्या. मी यातून काय केलं, 1/2 कॉमन काढला, कारण डिनॉमिनेटरला 2 आहे, त्याचा LCM 2 येतो. 2 कॉमन काढल्यामुळे 3 आणि -1 ॲज इट इज आले, आणि जो फर्स्ट रो आहे ज्याच्या डिनॉमिनेटरमध्ये 1 होता, ते प्रत्येकाला आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2ने मल्टिप्लाय करून आपण ते आन्सर लिहिलं आहे, बरोबर. एकदा ही स्टेप समजली की पुढं काम काय, आपलं 1 आला 0 आला 1 आला, इथं मला 0 पाहिजे. इथं 0 आणण्यासाठी, म्हणजे इथं 0 आणण्यासाठी पण R2चा यूज करणार आहोत. म्हणजे इथे 0 कसं असेल बघा, R1 मायनस 2R2. मी R1वर ऑपरेशन करणार आहे आणि मला इथे 0 आणण्यासाठी काय करावं लागेल, R1 मायनस 2R2.
ह्या नंबरला मी 2 ने मल्टिप्लाय केला 1ला, तिथे 2 2 मायनस 2 आन्सर येणार 0. काय करायचं आहे, R1 मायनस 2R2, R1 मायनस 2R2. फर्स्ट रो काय आपला 1 2, तर ऑपरेशन करणार R1 म्हणजे 1 घेणार आणि त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटला मी 2 ने मल्टिप्लाय करणार, बरोबर. म्हणजे 1 मायनस 2 इंटू 0 म्हणजे 1 मायनस 0, आन्सर आलं 1. सेकंड पोझिशनला आहे 2, त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे 1 म्हणजे 2 मायनस 2 इंटू 1, 2 मायनस 2, याचा आन्सर येणार 0. आणि सेकंड रो आहे 0 1 ॲज इट इज इंटू ए इनवर्स इज इक्वल टू सेम थिंग हॅपन इन राईट हँड साईड. बघा इथे काय येणार, फर्स्ट रोचा पहिला एलिमेंट घेतला मी 2 R1 मायनस 2 इंटू R2 म्हणजे 2 इंटू 3 म्हणजे 2 मायनस 6, याचा आन्सर येणार मायनस 4. इकडे काय होणार बघा, सेकंड एलिमेंटला 0 0 मायनस ह्या एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय केलेलं मायनस 2, 0 प्लस 2, याचा आन्सर येणार 2. 0 मायनस मायनस 2 0 प्लस 2. आणि सेकंड रो ॲज इट इज म्हणजे मला काय मिळालं इथे, एच्या जागेवर आय हा मॅट्रिक्स मिळालेला आहे, मला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळालेला. मला मिळालं ए आय इंटू ए इनवर्स इज इक्वल टू हाफ मॅट्रिक्स आहे मायनस 4 2 3 मायनस 1. म्हणजेच माझं ए इनवर्सचा आन्सर आलेलं आहे हाफ मॅट्रिक्स आहे मायनस 4 2 3 मायनस 1. दिस इज द इनवर्स ऑफ ए. इनवर्सचा आन्सर मिळाल्यानंतर आपल्याला हा मॅट्रिक्स चेक करावा लागेल की आपला आन्सर राईट आहे की रॉंग आहे. हे बुकमध्ये चेक करण्याऐवजी आपण हे स्वतः टॅली करून चेक करू शकतो. म्हणजे आपल्याला आपल्या ॲन्सरविषयी कॉन्फिडन्स तयार होईल की आपला ॲन्सर राईट आहे की रॉंग आहे याच्याविषयी. आणि जर आपण ए आणि ए इनवर्सचा प्रॉडक्ट केला, इनवर्सच्या डेफिनेशननुसार जर हा मॅट्रिक्स ज्याला आपण ए इनवर्स म्हटलं आहे, हा जर एचा इनवर्स असेल तर ह्या दोघांचा ए आणि ए इनवर्सचा प्रॉडक्ट हा आय आला पाहिजे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आला पाहिजे. म्हणून आपण ए आणि ए इनवर्सचा प्रॉडक्ट करू. एची व्हॅल्यू काय बघा, एची व्हॅल्यू आहे मॅट्रिक्स 1 2 3 4 इंटू ए इनवर्स. ए इनवर्स मॅट्रिक्स आहे हाफ आणि मॅट्रिक्स आहे मायनस 4 2 3 मायनस 1. जर याचा प्रॉडक्ट हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आला तर आपला इनवर्स राईट आहे. म्हणून आपण काय करू, हे सॉल्व करू. मल्टिप्लिकेशन सर्वांना करता येतं. फर्स्ट मॅट्रिक्सची ऑर्डर 2/2, सेकंडची ऑर्डर पण 2/2, पहिल्याचा कॉलम दुसऱ्याचा रो इक्वल आहे म्हणजेच मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट आणि त्याची ऑर्डर येणार आहे 2/2. 2/2 मॅट्रिक्समध्ये 4 एलिमेंट असतात, बरोबर. 1 1 1 2 2 1 2 2. मग पहिली पोझिशन आहे 1 1 1 फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, इथे मायनस 4 प्लस 6, आन्सर आला 2. सेकंड पोझिशनला येईल 1 2 पोझिशन आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम, इथे येईल 2 मायनस 2 दॅट मीन्स 0. दिस पोझिशन इज 2 1 2 1 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, इथे मायनस 12 प्लस 12 0. अँड लास्ट पोझिशन इज 2 2 2 2 मीन्स सेकंड रो सेकंड कॉलम, 6 मायनस 4 द आन्सर इज 2. आफ्टर मल्टिप्लाय बघा, हाफने या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं म्हणजे प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय होईल आणि आपला आन्सर येणार आहे ए इंटू ए इनवर्सचं आय म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजेच आपला जो इनवर्स आपण काढलेला आहे तो 100% बरोबर आहे. कारण कोणत्याही मॅट्रिक्सला एक आणि एकच इनवर्स असतो. एव्हरी मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स, नॉन झिरो नॉन सिंग्युलर, एव्हरी नॉन झिरो नॉन सिंग्युलर स्क्वेअर मॅट्रिक्स हॅव अ युनिक इनवर्स. प्रत्येक मॅट्रिक्सला एक आणि एकच इनवर्स असतो आणि त्यामुळे आपला जर ए इंटू ए इनवर्सचा ॲन्सर जर आपलं आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल तर हे दोन्ही मॅट्रिक्स एकमेकांचे इनवर्स आहेत आणि आपला ॲन्सर राईट आहे. हे कळालं आहे, हे नीट समजून घ्या. कारण पेपरला इनवर्स काढण्यावर एक्झाम्पल कंपल्सरी असतात. मग जर मी इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं ठरलं तर मला पहिल्यांदा ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय ह्याच पॅटर्नमध्ये लिहावं लागेल आणि मला एचं कन्वर्जन आयमध्ये करायचं आहे. आणि हे करत असताना मी सेम ऑपरेशन हे राईट हँड साईडच्या मॅट्रिक्सवर करणार आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्सवर. म्हणून त्या आयडेंटिटीचं कन्वर्जन वेगळ्याच मॅट्रिक्समध्ये होईल आणि ज्या मॅट्रिक्समध्ये कन्वर्जन होईल त्यालाच दिलेल्या मॅट्रिक्सचं इनवर्स म्हणतात, बरोबर. तर मी ऑर्डर 2चं अजून एक एक्झाम्पल घेतो जेणेकरून ह्या जर कन्सेप्ट तुमच्या थोड्याशा बाकी असतील तर त्या क्लिअर होऊन जाईल. ऑर्डर 2 म्हणजेच 2/2 मॅट्रिक्सचं इनवर्स तुम्हाला आधी काढता आलं पाहिजे आणि याची एकदा प्रॅक्टिस झाली, हे इनवर्स तुम्हाला काढता आले की मग आपण 3/3 म्हणजे ऑर्डर 3च्या मॅट्रिक्सचा इनवर्स काढू. बघा सेकंड एक्झाम्पल मी घेतो आहे.
एक्झाम्पल नंबर 2 मॅट्रिक्स घेतलेला आहे 2 5 3 2 आणि आपल्याला काय करायचं आहे ह्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा आहे. बरोबर. तर मी पहिल्यांदा काय करेन ए मॅट्रिक्स 2 5 3 2 दिलेला आहे. तर मी आधी याचं काय करेल डिटर्मिनंटमध्ये कन्वर्जन करेल. डिटर्मिनंट काय तयार झाला 2 5 3 2 याची व्हॅल्यू मी काढेल. ती व्हॅल्यू जर नॉन झिरो नंबर आली जशी इथं आलेली आहे तर आणि तरच इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, तर आणि तरच आपण त्याचा इन्व्हर्स काढू शकतो, म्हणजेच ए इन्व्हर्स एक्झिस्ट, कारण तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे आणि तो स्क्वेअर मॅट्रिक्स तर आहेच. आपण रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी आपण असं शिकलो आहे की तो मॅट्रिक्स लिहायचा असतो ह्या फॉर्मॅटमध्ये ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय. जर आपण इथे एची व्हॅल्यू टाकली तर ए मॅट्रिक्स आहे 2 5 3 2 इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय आहे 1 0 0 1. बरोबर. आपल्याला करायचं काय, आपल्याला ह्या मॅट्रिक्सचं ए मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन आयमध्ये करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं मगाशी की आपण कसं करणार, तर आपण 1 0 0 1 आणण्यासाठी आपण 1 0 0 1 आणण्यासाठी आपण काय करणार अँटी क्लॉकवाईज जाणार. आधी आपण 1 आणणार, 1 आणल्यानंतर आपण 0 आणणार, 0 नंतर 1 आणणार, मग नंतर 0 आणणार. तर इथे 1 नाही आहे, तुमच्या लक्षात आलं असेल तर 1 नाही आहे. मग इथं 1 कसं आणणार, तर अनेक प्रकार त्याचे असू शकतात. म्हणजे समजा मी ह्या फर्स्ट रोला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 येईल, 4 - 3 1 येईल. किंवा मी समजा R2 - R1 केलं तर मला 3 - 2 1 मिळेल आणि त्यानंतर मी रो इंटरचेंज करून इथे 1 आणू शकतो. किंवा कोणाला असं वाटलं तर R1 - R2 केलं आपण, R1 - R2 तरी 2 - 3 तर -1 येईल, मग त्याला मायनस साईन मल्टिप्लाय करून आपण +1 करू शकतो. म्हणजे देर आर लॉट ऑफ वेज टू गेट 1 इन द फर्स्ट पोझिशन. तर यातली कोणती पद्धत वापरायची याला असं काहीही बंधन नाही आहे, कोणताही रूल नाही आहे. म्हणून मी जेव्हा एक्झाम्पल सोडवेल त्याचप्रमाणे तुम्ही सोडवलं पाहिजे, असं काही नाही. तुम्ही याला वेगळ्या वेळेने जरी सोडवलं तरीही आपला ॲन्सर सेम येणार आहे, बिकॉज एव्हरी मॅट्रिक्स हॅव ॲन युनिक इन्व्हर्स. त्यामुळे कोणत्याही मेथडने केलं, फक्त चुकीच्या वेळेने जायचं नाही, तर आपलं सर्वांचं ॲन्सर हे सेमच येणार आहे. मग मी इथं 1 आणण्यासाठी काय करतो बघा, मी इथं करतो R2 ह्या रोवर मी R2 - R1 हे ऑपरेशन करतो. तर मग काय होईल बघा, R2 - R1 वर ऑपरेशन केल्यामुळे R1 चेंज नाही होणार, चेंज होणार आहे R2. कसं चेंज होणार, तर R2 - R1 म्हणजे 3 - 2 इथे येणार 1, 2 - 5 इथे येणार -3. सेम ऑपरेशन हॅपन इन राईट हँड साईड ऑल्सो. इथं फर्स्ट रो ॲज इट इज येईल 1 0 आणि आपण सेकंड रोला ऑपरेशन करणार आहे R2 - R1 म्हणजे 0 - 1 -1 1 - 0 1. लक्षात येते. आता मी काय करणार, पुढचं ऑपरेशन 1 आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे इथं 1 आलेला आहे, पण हा 1 कुठे आहे 2 1 पोझिशनला आहे, मला तो 1 1 पोझिशनला पाहिजे. म्हणून मी काय करेल याला इंटरचेंज करून घेईल. बघा मी इथं करणार बाय R1 इंटरचेंज विथ R2. तर मला काय मिळेल बघा, मग R1 R2 जर इंटरचेंज केला तर जो सेकंड रो आहे तो फर्स्ट पोझिशनला जाईल आणि जो फर्स्ट रो आहे तो सेकंड पोझिशनला आहे. आणि जे जे ऑपरेशन आपण लेफ्ट हँड साईडला करणार आहे ते प्रत्येक ऑपरेशन आपल्याला राईट हँड साईडला करायचं आहे. इथं -1 1 1 0 इथं 1 मिळाला. नंतर सेकंड थिंग काय, आपल्याला इथं 0 आणायचं आहे. इथं 0 कसं आणू आपण, तर मागच्या एक्झाम्पलप्रमाणे इथं 0 आणण्यासाठी आपण R1चा यूज करू. म्हणजे कसं बघा, बाय R2 जागेवर काय करेल मी इथं 0 आणण्यासाठी R2 - 2 इंटू R1, कारण 1 आलेला आहे म्हणजे R2 - 2 R1. या ऑपरेशन नंतर काय होईल, सेकंड रो चेंज होऊन तिथे आपल्याला 2 1च्या पोझिशनला 0 मिळू शकतो. कसं बघा, 2 R2 म्हणजे 2 - 2 इंटू R1, याला 2 ने मल्टिप्लाय केलं 2 2 - 2 येईल 0. सिमिलरली 5 आणि याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर -6 -3 इंटू 2 म्हणजे -6, 5 -6 म्हणजेच 5 + 6 ॲन्सर येईल त्याचं 11 इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू, इथे पण आपण तेच ऑपरेशन करणार. बघा R2 म्हणजे 1 आणि याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर -2, 1 - -2 म्हणजे 1 + 2 ॲन्सर आलं 3.
0 मायनस 2 इंटू 1 म्हणजे 2, 0 मायनस 2 म्हणजे -2, बरोबर. आणि जेव्हा एखाद्या रोमध्ये एक एलिमेंट सोडून बाकी सगळे एलिमेंट 0 असतात, जसं इथे 2 एलिमेंट आहेत, एक एलिमेंट 0 आहे, तर इथं म्हणजे नॉन झिरो जो एलिमेंट आहे तिथं 1 आणण्यासाठी एकमेव ऑप्शन असतं डिव्हाइड करणे. मग इथं 1 आणण्यासाठी मी काय करेल, ते ऑपरेशन करेल बाय 1/11 इंटू R2, कारण आपण सर्व काम रो ट्रान्सफॉर्मेशनने करणार आहोत. मग इथे मला मिळेल 1 - 3. जर मी सेकंड रोला प्रत्येक एलिमेंटला 11ने डिव्हाइड केलं तर मला मिळेल 0/11 म्हणजे 0 आणि 11/11 म्हणजे 1. सेम ऑपरेशन आपण राईट हँड साईडला करत आहोत, म्हणजे ते -1 1. आपण प्रत्येक एलिमेंटला रो नंबर 2च्या 11ने मल्टिप्लाय केल्यामुळे इथे येईल 3/11, इथे येईल -2/11. मी तुम्हाला एक स्टेप सांगितलेली आहे की त्यानंतर काय करा, नेहमी याचा LCM काढून घ्या. डिनॉमिनेटरचा LCM येतो 11. तर मी जर यातून 1/11 कॉमन काढला तर मला ज्याच्या डिनॉमिनेटरमध्ये 11 आहे ते एलिमेंट तसेच राहतील, पण ज्याच्या डिनॉमिनेटरमध्ये 11 नाही आहे अशा प्रत्येक नंबरला 11ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे येईल 11 इंटू 1 -11, 11 इंटू -1, 11 इंटू 1 येतील 11, बरोबर. अशा प्रकारे मला मॅट्रिक्स मिळाला आहे. मला आता 1 मिळाला, 0 मिळाला, 1 मिळाला, 1 0 1 0. मला इथं 0 पाहिजे. इथं 0 आणण्यासाठी मला R2चा यूज करावा लागेल, म्हणजे मी इथं ऑपरेशन करेल बाय R1. इथं 0 आणण्यासाठी मी काय करेल, R1 प्लस 3 इंटू R2 प्लस 3 R2, म्हणजे मला काय मिळेल बघा इथे. तो 1 R1 म्हणजे इथं 1 प्लस 3 इंटू 0, 1 प्लस 0 1, -3 प्लस 3 इंटू 1 म्हणजे 3, -3 प्लस 3 0 0 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू 1/11. हेच ऑपरेशन तर करणार आपण, म्हणजे आपल्याला काय मिळेल तर बघा, तर -11 आणि याला 3ने मल्टिप्लाय केलं जाईल 33, बरोबर. 9 -11 आणि याला 3ने मल्टिप्लाय केलं जाईल 9, -11 प्लस 9 इथे येणार -2, बरोबर. -11 प्लस 3 इंटू R2 म्हणजे 9, इथे येईल 11, याला 3ने मल्टिप्लाय केलं जाईल -6, 11 -6, 11 - 6 किती येतात 5, मग 3 - 2 ॲज इट इज. दिस इज आवर A इनवर्स. A इनवर्सची व्हॅल्यू काय लिहिली मग, 1/11 -2 5 3 -2 मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. आता आपण काढलेलं जे ॲन्सर आहे A इनवर्सचं, हे आपल्याला चेक करायचं आहे राईट आहे की रॉंग आहे. तर यासाठी आपण त्याला टॅली करून बघूया. हे रफ वर्क आहे, हे तुम्ही पेन्सिलने करून बघितलं तरी चालेल. फक्त आपण काढलेलं ॲन्सर हे राईट आहे की रॉंग आहे हे आपण चेक करायलाच हवं. जर आपल्याला कळालंच नाही ते राईट आहे किंवा रॉंग आहे तर मग आपल्याला ते पेपरला पण कन्फ्युजन असेल. म्हणून मी काय केलं, आता A मॅट्रिक्स लिहिल. A मॅट्रिक्स काय माझा 2 5 3 2 इंटू मॅट्रिक्स A इनवर्स, तो 1/11 -2 5 3 -2, म्हणजे इथे येईल 1/11 आणि याचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं दोन मॅट्रिक्स, इथे येईल -4, बघा 1 1 -4 प्लस 15, -4 प्लस 15 किती होतात 11. सेकंड पोझिशनला जर मी मल्टिप्लाय केला 1 2 तर इथे येईल 1 2, म्हणजे इथे येईल 10 -10 विच इज 0. नेक्स्ट पोझिशन इज 2 1 2 1, इथे येईल -6 प्लस 6, आन्सर इज 0. लास्ट पोझिशन इज 2 2, सेकंड रो सेकंड कॉलम 15 -4 विच इज 11. जर आपण 1/11ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळेल 1 0 0 1, म्हणजे आपल्याला काय मिळालं, आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळालेला आहे, म्हणजेच आपलं ॲन्सर हे राईट आहे. म्हणजे आपण टॅली करून हे चेक करू शकतो. मल्टिप्लिकेशन जर तुम्हाला अवघड जात असेल तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो, जोपर्यंत तुम्हाला 11चं मॅट्रायसिस चांगलं येत नाही तोपर्यंत तुम्ही 12मध्ये परफेक्ट नाही होऊ शकत. जर तुम्हाला 12चं मॅट्रायसिस एकदम चांगलं यायला हवं असेल तर तुम्हाला 11चं मॅट्रायसिस चॅप्टर आधीच चांगलं आलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये आपण हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हा टॉपिक शिकलेलो आहोत. आता आपण घेणार आहोत ऑर्डर 3चे एक्झाम्पल्स. नॉर्मली जे ऑर्डर 3चे एक्झाम्पल एक्झामला किंवा बुकमध्ये दिलेले आहेत, एक्झामला येतात तेव्हा ते 4 मार्काला येतात. म्हणजे हा जो टॉपिक आहे हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे
4 मार्क हे बोर्डाच्या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त मार्क आहे. त्यामुळे हे 4 मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला ऑर्डर 3च्या मॅट्रिक्सवर कमांड असायला हवी. आपण ऑर्डर 3चे एक्झाम्पल घेऊया. बघा, मी मॅट्रिक्स घेतो आहे ऑर्डर 3चा. फाइंड द इन्व्हर्स. एक्झाम्पल नंबर 3. मॅट्रिक्स मी घेतला आहे 2 0 -1 3 1 2 -1 1 2. दिस इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. आणि आपल्याला काय करायचं, ह्या एचा इन्व्हर्स काढायचा आहे. बघा, तर मग गिवन आहे मॅट्रिक्स ए 2 0 -1 3 1 2 -1 1 2. आपण सुरुवात कशाने करणार, तर त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढणार. कारण जर मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल तर आणि तरच त्याचा इन्व्हर्स काढता येतो, तरच तो इन्व्हर्टिबल असतो. म्हणून आपण याचा डिटर्मिनंट चेक करूया. याचा आन्सर किती येईल, मग 2. इथे येईल 2 - 2. आता हे तुम्हाला काढता येतं असं मी गृहीत धरले. त्यानंतर 0 असल्यामुळे इथे सर्व मल्टिप्लिकेशन 0 येणार आहेत. -1 इन ब्रॅकेट 3 + 1. म्हणजे याचा आन्सर मला मिळेल 0. 2 - 2 तो 0. 0 × 2 = 0. 0 - 0 0 -4. म्हणजे माझं डिटर्मिनंटचं आन्सर आलेलं आहे -4. म्हणजेच मॉड ए हा नॉन झिरो आलेला आहे. म्हणजेच ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. हे कसं आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. म्हणजेच मला ए इन्व्हर्स काढता येणार आहे. ए इन्व्हर्स एक्झिस्ट. बरोबर. आता आपण 2x2 मॅट्रिक्स वेळेस काय केलं आठवतं आहे, आपण लिहिणार इथं वी हॅव ए × ए इन्व्हर्स = आय. बरोबर. ए × ए इन्व्हर्स = आय. तर ए मॅट्रिक्स काय आपला 2 0 -1 3 1 2 -1 1 2 × ए इन्व्हर्स = ऑर्डर 3चा आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. बरोबर. बघा, आता इथे पण जी ऑर्डर आहे आपल्याला इथे आय आणण्यासाठीची ती अँटी क्लॉकवाईजच असणार आहे. आपण पहिल्यांदा 1 आणणार आहोत 3x3 मध्ये. इथे आपण 1 आणणार आहे ती. त्यानंतर आपण काय करणार, 2 0 आणणार आहोत. हे 2 0 आणणार आहोत. आणि हे 2 0 आणून झाले की त्यानंतर आपण काय करणार, हे 2 0 आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, आधी 1, मग हे 2 0, त्यानंतर हे 2 ठिकाणी 1 आणि त्यानंतर वरचे 2 0. म्हणजे आपण अँटी क्लॉकवाईज सेन्सनेच इथे आपण एलिमेंट आणणार आहोत. आधी आपण 1 आणणार आहे, त्यानंतर 2 0 आणणार आहे, त्यानंतर हे 2 0 आणि 2 1 आणणार आहे आणि हे काम कंप्लीट झाल्यानंतर आपण वरच्या दोन्ही पोझिशनला 0 आणणार आहोत. नॉर्मली ह्या क्रमाने गेलं तर ॲन्सर काढायला सोपं जातं. असा कोणताही रूल नाही आहे की या क्रमानेच तुम्ही गेलं पाहिजे, पण ह्या क्रमाने गेल्यानंतर तुम्हाला त्यातल्या त्यात सोडवायला सोपं जातं. बघा, मी आधी इथं 1 आणणार. 1 कसं आणणार, तर 1 आणण्यासाठी माझ्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत. म्हणजे मी हा -1 1 2 हा रो मी जर इंटरचेंज करून R1च्या जागेवर लिहिला तरी मला इथं -1 आणता येईल आणि त्याला मी +1 मध्ये कन्वर्ट करू शकतो. जर मी रो नंबर 1 आणि रो नंबर 2ची ॲडिशन केली 2 - 1 तरी इथं मला 1 मिळू शकतो. 3 - 2 करून 1 आणून मी परत इंटरचेंज करून 1 आणू शकतो. तर माझ्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत. त्यामुळे मी सांगतो तोच ऑप्शन एकमेव बरोबर आहे असं मी म्हणत नाही आहे. पण याप्रमाणे केलं तरी तुम्हाला सोडवता येईल. तर मी काय करणार, हा -1 1 2 जो रो आहे तो मी ट्रान्सफर करून R1 जागेवर लिहिणार. इथे काय करणार बघा, बाय R1 इंटरचेंज विथ R3. व्हाय, कारण मला इथे 1 आणायचं आहे. बघा, तर मला काय मॅट्रिक्स मिळेल मग, जर मी R1 इंटरचेंज केला तर R1 हा R3च्या पोझिशनला येईल, R3 हा R1च्या पोझिशनला जाईल. म्हणजे इथे -1 1 2 3 1 2 आणि 2 0 -1. बरोबर. × ए इन्व्हर्स = सेम थिंग हॅपन इन राईट हँड साईड. इथं पण मी R3 आणि R1 ह्या दोघांमध्ये इंटरचेंज करणार. इथे मग 0 0 1 0 1 0 1 0 0. लक्षात येतं आहे. इथं 1 पाहिजे ही पहिली कंडिशन, म्हणून मी 1 आणण्यासाठी प्रयत्न करतो. पण मला मिळाला -1, तो काय +1 नाही आहे. म्हणून याला मी +1 करण्यासाठी मी ह्या प्रत्येक एलिमेंटला रो नंबर 1च्या -1 ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे -1 ×
R1. हे ऑपरेशन केल्यानंतर मला काय मिळेल बघा, मला इथं मिळेल 1 - 1 - 2 फर्स्ट रोमध्ये, सेकंड रो ॲज इट इज, थर्ड रो पण ॲज इट इज, इंटू A इनवर्स इक्वल टू सेम थिंग ऑन राईट हँड साईड. इथं प्रत्येक एलिमेंटला मायनस साईन इन्व्हर्टरला गेलेलं आहे. 0 0 - 1 0 1 0 1 0 0, रिमेनिंग 2 रोज ॲज इट इज. आता मी काय करणार, ह्या दोन ठिकाणी दोन्ही स्पॉटला ॲट टाईम 0 आणणार आणि ह्या दोन्ही स्पॉटला 0 आणण्यासाठी मी R1चा वापर करणार. बघा इथं 3 आहे ना, इथं 0 आणण्यासाठी मी काय करेल, R2च्या ठिकाणी ऑपरेशन करेल आणि ते करताना R1चा यूज करेल. मग इथे येईल R2 - 3R1. बघा इथं 3 आहे आणि या इथं 1 असल्यामुळे याला जर 3 ने मल्टिप्लाय केला तर 3 येईल, 3 - 3 आन्सर 0 येईल. सिमिलर वेने मी R3च्या जागेवर पण 0 आणणार आहे आणि त्यासाठी पण मी R1चाच यूज करणार आहे. तर इथं 2 आहे, मग मी काय करणार, R3 म्हणजे 3 - 2 इंटू R1 म्हणजे मला 2 - 2 0 मिळेल. हे दोनही ऑपरेशन तुम्ही ॲट ए टाईम करता आहात आणि ह्या दोन्ही ऑपरेशनच्या वेळेस R2 आणि R3 चेंज होणार आहे बाय युझिंग R1. दिस इज अलाउड. मग आपण काय करणार बघा, मला इथे मॅट्रिक्स मिळेल तर मी R1 तर चेंज केलेलंच नाही, मी R2 आणि R3 चेंज करतो. त्यामुळे R1 ॲज इट इज, 1 - 1 - 2 ॲज इट इज. R2 कसा चेंज झाला, R2 - 3R1 या 3 आहे, 3 मायनस ह्या नंबरला 3 ने मल्टिप्लाय करा, 3 - 3 इथं आलं 0. 1 आहे, ह्या नंबरला 3 ने मल्टिप्लाय केलं, इथे -3, 1 - -3. हे नीट समजून घ्या, हा 1 आहे, याला मी 3 ने मल्टिप्लाय केल्यावर -3, 1 - -3 म्हणजे 1 + 3, इथे येणार 4. सिमिलरली इथं 2 आहे, मी R1च्या करस्पॉन्डिंग एलिमेंटला 3 ने मल्टिप्लाय केली, इथं आलं -6, 2 - -6 म्हणजे 2 + 6, इथं आन्सर आलं 8. सिमिलरली फॉर R3ला पोझिशन काय, R3चे ऑपरेशन काय, R3 - 2R1 म्हणजे 2 - 1ला 2 ने मल्टिप्लाय केला 2 येईल, 2 - 2 0, 0 याला 2 ने मल्टिप्लाय केलेलं -2, 0 - -2 म्हणजे 0 + 2, इथे आन्सर आलं 2. -1 याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर येईल -4, -1 - -4 म्हणजे -1 + 4, आन्सर आलं 3. बरोबर. इंटू A इनवर्स इज इक्वल टू सेम ऑपरेशन ऑन राईट हँड साईड. तर आपण R1 ॲज इट इज ठेवला, R2 जागेवर ऑपरेशन काय, R2 - 3R1 इथं 0 आहे, 0 - 3 इंटू 0 0, 1 - 3 इंटू 0 1 म्हणजे R1ला मी 3 ने मल्टिप्लाय करणार आणि R2च्या एलिमेंटमधून तो R1चा एलिमेंट मायनस करणार. इथं 3 ने मल्टिप्लाय केल्यावर -3, 0 - -3 0 + 3, आन्सर आलं 3. फॉर R3साठी ऑपरेशन काय, R3 - 2R1, R3चा एलिमेंट आणि R1च्या एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करून आलेला आन्सर, त्यातून दोघांची सबट्रॅक्शन, 1 - 2 इंटू 0 म्हणजे 1 - 0, आन्सर आलं 1, 0 - 0, आन्सर आलं 0, 0 याला 2 ने मल्टिप्लाय केलेलं -2, 0 - -2 0 + 2, आन्सर आलं 2. समजतंय. आता मी काय करणार, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 आणल्यानंतर हे 2 0 आणायचे, नंतर हे 2 0 किंवा 2 1 आणण्यासाठी प्रयत्न करायचा, म्हणजे मला ह्या 2 पोझिशनला 0 पाहिजे. बरोबर. पण इथे मला 4 इथे जर मी याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 - 4 0 आणणं शक्य आहे या स्पॉटला. मी इंटरचेंज करून तो 0 ॲडजस्ट करू शकतो. कसं बघा, मी इथं ऑपरेशन करेल बाय R2. आता ज्यावेळेस आपण एक महत्त्वाची कंडिशन अशी की हे जेव्हा आपण आणणार आहात, हे 2 0 आणि 2 1 आणू, त्यावेळेस आपण R1चा वापर करायचाच नाही, म्हणजे फक्त R2 आणि R3 ह्या 2च रोमध्ये ऑपरेशन करायचं आहे आणि आपल्याला हे चारही पोझिशन मिळवायचे आहेत 1 0 0 1च्या. तर मग त्यासाठी मी काय करतो बघा, 2 0 मिळाले पाहिजे मला, 2 1 मला मिळाले पाहिजे. तर इथं 0 आणणं त्यातल्या त्यात सोपं आहे R2 जागेवर. कसं, तर मी जर R2च्या जागेवर ऑपरेशन केलं R2 - 2R3, बघा इथं 4 आहे, याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 4 येईल, 4 - 4 0 आणणं शक्य आहे. मग मी हे ऑपरेशन R2वर केलं आणि त्या ठिकाणी मी 0 मिळवला. तर मला काय मिळेल बघा, मला मॅट्रिक्स मिळेल इथे R1वर मी कोणतंच ऑपरेशन करणार नाही, 1 - 1 - 2. R2वर ऑपरेशन करणार आहे R2 - 2R3, 0 - 2 इंटू 0 0 - 0 0, 4 ह्या नंबरला मी 2 ने मल्टिप्लाय करणार,
कारण 2 इंटू R3 इथं आलं 4, 4 मायनस 4 0. ह्या नंबरला मी 2 ने मल्टिप्लाय करणार, आलं 6, 8 मायनस 6 2. आणि थर्ड रो ॲज इट इज 0, 2, 3 इंटू ए इनवर्स इक्वल टू सेम ऑपरेशन आपल्याला करायचं आहे राईट हँड साईडला. तर R1 ॲज इट इज 0, 0 मायनस 1, R2 वर ऑपरेशन आहे R2 मायनस 2 R3, 0 मायनस 2 इंटू 1 म्हणजे 0 मायनस 2 मायनस 2, 1 मायनस 2 इंटू 0 म्हणजे 1 मायनस 0 1, आणि 3 मायनस 2 इंटू 2 3 मायनस 4 इथं आलं मायनस 1, 1 0 2 थर्ड रो ॲज इट इज. समजतंय? 2 0 आपल्याला पाहिजे, 1 0 आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला मग दुसरा 0 इथं पाहिजे. पण तुम्ही जर चेक केलं तर ह्या रोमध्ये रो नंबर 2मध्ये R2मध्ये आपल्याला एकच नॉन झिरो एलिमेंट राहिलेलं, बाकी सगळे 0 आलेले. मी तुम्हाला आज सांगितलं होतं की जेव्हा एखाद्या रोमध्ये एक एलिमेंट सोडून सगळे 0 येतात तेव्हा त्या ठिकाणी 1 आणण्यासाठी एकमेव ऑप्शन असतं की त्या नॉन झिरो नंबरने प्रत्येक टर्मला डिव्हाइड करा त्या रोमधल्या. बघा ह्या रोमध्ये 2 0 आहेत आणि एक नॉन झिरो नंबर आहे. मग इथं 1 आणण्यासाठी एकमेव ऑप्शन असा आहे की त्या प्रत्येक रोमधल्या एलिमेंटला आपण ह्या 2 ने डिवाइड करू. म्हणजे मी काय केलं माहिती आहे, हाफ R2 ऑपरेशन काय करणार मी R2 इंटू हाफ म्हणजे R2ला मी हाफने मल्टिप्लाय करणार. कशासाठी? मला तिथं 1 आणायचं म्हणून. इथं आलं 1 मायनस 1 मायनस 2 आणि रो नंबर 2ला जर मी 2 ने डिवाइड केलं तुम्हाला मिळेल 0 0 1. थर्ड रो आहे 0 2 3 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू सेम ऑपरेशन आपल्याला राईट हँड साईडला करायचं आहे. मग इथं काय बघा, इथं 0 0 मायनस 1 आहे. रो नंबर 2ला प्रत्येकाला प्लस 2 ने डिवाइड केलं आहे. मला इथे मिळालं मायनस 2/2, इथे 1/2 मायनस 1/2 1 0 2. नॉर्मली आपल्याला डिनॉमिनेटर जेव्हा मिळतो तेव्हा नॉर्मली सिम्प्लिफाय नका करू, कारण आपल्याला तो LCM म्हणून कॉमन पण काढायचा आहे नंतर. मी आता काय करली ते 1 मायनस 1 मायनस 2 0 0 1 0 2 3 इक्वल टू इंटू ए इनवर्स इज इक्वल टू, इथे मी जो डिनॉमिनेटर आलेला आहे तो कॉमन काढणार आहे. जर मी हाफ कॉमन काढला तर मला इथे मिळेल बघा, ह्या ज्या ठिकाणी डिनॉमिनेटर 1 आहे त्या प्रत्येक नंबरला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे 0 0 मायनस 2, इथे मायनस 2 1 मायनस 1 आणि 2 0 4. याला 2 ने मल्टिप्लाय करून प्रत्येक एलिमेंटला मला मिळालं 2 0 4. मला एक नवीन मॅट्रिक्स मिळाला. बरोबर. आता इथे मला 0 मिळालेला आहे, इथे 1 मिळालं, 0 0 1 मला मिळालेलं आहे. तर आता मी काय करणार बघा, आता मी ह्या पोझिशनला 0 आणणार आहे. बरोबर. इथे 0 मला कसं आणता येईल, इथे 0 आणण्यासाठी मला R2चा वापर करता येईल. कसं, R3च्या जागेवर मला 0 आणायचं आहे. तर R3 मायनस, इथं 3 आहे इथं 1 आहे, R3 मायनस 3R2. ह्या ऑपरेशनने मला इथे 0 मिळू शकेल. मला मिळालेलं इथे 1 मायनस 1 मायनस 2 0 0 1. बघा मी ऑपरेशन केलं R3वर 0 मायनस 3 इंटू 0 0 मायनस 0 0 2 मायनस 3 इंटू 0 2 मायनस 0 2 3 मायनस 3 इंटू 1 3 मायनस 3 0 इंटू ए इनवर्स इक्वल टू सेम ऑपरेशन ऑन राईट हँड साईड. 0 0 मायनस 2 1 मायनस 1 आणि ऑपरेशन करायचं आपल्याला R3वर. काय ऑपरेशन आहे, R3 मायनस 3R2. 2 याला 3 मल्टिप्लाय केलेलं मायनस 6, 2 मायनस 6 2 प्लस 6 आन्सर आलं 8. सिमिलरली 0 मायनस 3 4 याला 3 मल्टिप्लाय केल्यावर मायनस 3 4 मायनस 3 4 प्लस 3 आन्सर आलं 7. बघा आपल्याला 2 0 मिळालेले, 2 1 बाकी, आपल्याला 1 1 मिळाला 1 1 बाकी. इथं 1 कसं आणणार, तर ह्या रोमध्ये हा एलिमेंट सोडून बाकी सगळे 0 आलेले. मग इथं 1 आणण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं याला डिव्हाइड करावं लागेल तुम्हाला बाय हाफ R3. मला इथे मिळेल मग 1 मायनस 1 मायनस 2 0 0 1. आणि जर रो नंबर 3ला मी 2 ने डिवाइड केलं तर मला मिळेल ते 0 1 0 इंटू ए इनवर्स सेम ऑपरेशन राईट हँड साईडला. बघा फर्स्ट रो तसाच 0 0 मायनस 2, सेकंड रो तसाच मायनस 2 1 मायनस 1. आणि जो थर्ड रो आहे, थर्ड रोला मी प्रत्येकाला 2 ने डिवाइड करणार आहे. इथे 8/2, इथे मायनस 3/2 7/2. परत मला डिनॉमिनेटर मिळाला, मी परत 1/2 कॉमन काढून घेईल. मला मिळेल मग इथे 1 मायनस 1 मायनस 2 0 0 1 0 1 0 इंटू ए इनवर्स. बघा बाहेर ऑलरेडी 1 हाफ आहे,
आणि जर मी अपॉन 2 बाहेर काढला तिथे येईल 1/4, बरोबर. आणि ज्या ठिकाणी डिनॉमिनेटर नव्हता त्या प्रत्येक नंबरला आपल्याला काय करावं लागेल, मग इथे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे येईल 0 0 -4, इथे येईल -4 2 -2 8 -3 7, बरोबर. तर आपल्याला बघा इथं 1 मिळाला, 2 0 मिळाले, 2 1 मिळाले, 2 0 मिळाले, पण यांची पोझिशन योग्य नाही. R2 हा 0 1 0 पाहिजे होता आणि R3 0 0 1 पाहिजे होता. म्हणून मी काय करेल, ह्या दोनही रोला मी इंटरचेंज करून घेईल, म्हणजे बाय R2 इंटरचेंज विथ R3, बरोबर. R2 इंटरचेंज विथ R3. आणि मी आता ते ऑपरेशन मी आता इथे लिहितोय बघा. तर बघा R1 तसंच 1 -1 -2 ॲज इट इज. रो नंबर 2 आणि रो नंबर 3 इंटरचेंज केल्यामुळे येथील 0 1 0, येथील 0 0 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू राईट हँड साईडला येईल 1/4. फर्स्ट रो ॲज इट इज 0 0 -4. सेकंड रो अँड थर्ड रो आपण इंटरचेंज केलेला आहे, त्यामुळे थर्ड रो सेकंड रो जागा येईल 8 -3 7, आणि जो सेकंड रो आहे तो -4 2 -2, आणि अशा प्रकारे ते इंटरचेंज झाले, बरोबर. आता बघा तुम्हाला रो नंबर 2 आणि रो नंबर 3 हे योग्य क्रमाने मिळालेले. आता आपल्याला काय करायचं, ह्या रो नंबर 1च्या जागेवर दोन्ही ठिकाणी 0 पाहिजे. जेव्हा तुम्ही इथं 0 आणणार त्यासाठी तुम्हाला R2चाच यूज करावा लागणार, बरोबर. म्हणजे ह्या स्पॉटला 0 आणण्यासाठी म्हणजे मी काय करेल, R1वर ऑपरेशन करेल, R1 आणि प्लस R2, तर -1 + 1 आपण 0 लिहू शकतो. मी ऑपरेशन केलं R1 + R2. इथे येईल 1, बघा 1 + 0 1, R1 + R2, -1 + 1 0, -2 + 0 -2. सेकंड रो ॲज इट इज, थर्ड रो ऑल्सो ॲज इट इज, इंटू A इनवर्स इज इक्वल टू 1/4. सेम थिंग हॅपन हिअर. R1च्या जागेवर ऑपरेशन आहे R1 + R2, R1 + R2, 0 + 8 8, 0 -3 -3, -4 + 7 3. सेकंड रो अँड थर्ड रो ॲज इट इज. नाव आता बघा 1 मिळाला, 2 0 मिळाले, इथे 2 0 2 1 मिळाले. आता एकच ठिकाण बाकी आपलं, इथं आपल्याला 0 पाहिजे, बरोबर. ह्या पोझिशनला 0 आणण्यासाठी आपल्याला R1 आणि R3 ह्या दोघांचा यूज करावा लागेल. तर मी इथं 0 कसं सांगतो बघा, बाय R1वर ऑपरेशन करणार काय मी, R1 बघा -2, आणि इथं 0 आणण्यासाठी ते 1 आहे ना, -2, आणि याला मी 2 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे +2 इंटू R3, इथे +2, -2 + 2 0. म्हणजे मला मिळेल काय बघा, तर फर्स्ट रोवर मी ऑपरेशन केलेलं आहे. फर्स्ट रो +2 इंटू थर्ड रो, 1 + 0 1, 0 + 0 0, -2 + 2 -2, आणि याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर +2, -2 + 2 0, 0 1 0 0 0 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू 1/4. सेम ऑपरेशन ऑन राईट हँड साईड. तर R1च्या जागेवर आपल्याला R1 + 2 R3 करायचं. इथं 8 आहे, मग याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर -8, 8 -8 0. याला 2 ने मल्टिप्लाय केलेलं 4, -3 + 4 1, 2 ने मल्टिप्लाय केल्यावर -4, 3 - 4 -1, 8 -3 7, -4 2 -2. सेकंड रो अँड थर्ड रो ॲज इट इज. अशा रीतीने मला इथे I हा मॅट्रिक्स मिळालेला आहे, म्हणजेच माझं A इनव्हर्सचा आन्सर आलेलं आहे 1/4. मॅट्रिक्स 0 1 -1 8 -3 7 -4 2 -2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ A इनव्हर्स. मग आपलं ॲन्सर राईट आहे का रॉंग हे आपण चेक करू शकतो टॅली करून. कसं, तर आपण A मॅट्रिक्स घेणार आणि A इनव्हर्स मॅट्रिक्स घेणार, या दोघांचं मल्टिप्लाय करणार. तर मॅट्रिक्स A आपल्याला दिलेला होता 2 0 -1 3 1 2 -1 1 2, आणि A इनव्हर्सचा आपला आलेला आन्सर आहे 1/4 इंटू 3/3 मॅट्रिक्स 0 1 -1 8 -3 7 -4 2 -2. आपण जर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन येत असेल तर आपण याचं पटकन मल्टिप्लिकेशन करू. मग काय येतं बघा, हा 3/3 मॅट्रिक्स आहे, हा पण 3/3, याचा प्रॉडक्टसुद्धा 3/3 येणार आहे. आणि 3/3 मॅट्रिक्समध्ये 9 पोझिशन असतात, 3 × 3. द पोझिशन्स आर 1 1 1 2 1 3 2 1 2 2 2 3 आणि 3 1 3 2 3 3. आपण पहिल्यांदा पोझिशन 1 1 1 1 मध्ये काय बघा, 0 बघा 1 1 0 + 0 + 4 इथे येणार 4,
सेकंड पोझिशन इज 1 2 1 2 इथे येणार 2 प्लस 0 मायनस 2 2 मायनस 2 0 1 3 मायनस 2 प्लस 0 प्लस 2 मायनस 2 प्लस 0 म्हणजे मायनस 2 प्लस 2 आन्सर इज 0. नेक्स्ट पोझिशन इज 2 1 सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 प्लस 8 मायनस 8 0 2 2 3 मायनस 3 0 0 प्लस 4 4 2 3 मायनस 3 प्लस 7 4 4 मायनस 4 0. नेक्स्ट पोझिशन इज 3 1 3 1 0 प्लस 8 8 8 मायनस 8 0 3 2 मायनस 1 मायनस 3 मायनस 4 प्लस 4 0 3 3 1 प्लस 7 8 8 मायनस 4 4. आफ्टर मल्टिप्लिकेशन मला मिळेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1 विच इज आवर टॅली. म्हणजे अशा रीतीने आपल्याला लक्षात आलं की आपण केलेलं जे ऑपरेशन्स आहेत ते सगळे बरोबर आहेत, आपला ॲन्सरसुद्धा बरोबर आहे. इथे तुम्हाला स्टेप थोड्या जास्त दिसतात, ते बऱ्याच स्टेप झालेल्या आहेत. नॉर्मली 6 ते 7 स्टेपमध्ये इन्व्हर्सचं ॲन्सर येऊ शकतं. थोडंसं आपल्याला फक्त त्यासाठी थोड्या काही ॲडजस्टमेंट इथे करावं लागतील. हे जर तुम्हाला समजलं असेल तर आपण याच्या पुढचं एक्झाम्पल घेऊया. थोडंसं मुलांना हे लेंदी वाटतं, थोडंसं अवघड पण जातं, पण याच्यावर मार्ग असा आहे प्रॅक्टिस. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस चांगली करतात तेवढे तुम्हाला एक्झाम्पल सोपे जातील. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतोय ऑर्डर 3चंच. फाइंड द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. एक्झाम्पल मी घेतलं आहे A इक्वल टू 3 2 6 1 1 2 2 2 5. आपल्याला काय करायचं आहे, याचा इन्व्हर्स काढायचा आहे. बघा आपण आपली प्रोसेस तुम्हाला तर कळाली असेल. आपण सुरुवातीला काय करणार, ह्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट काढणार. 3 2 6 1 1 2 2 2 5 इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट 5 minus 4 minus 2 in bracket 5 minus 4 plus 6 in bracket 2 minus 2. म्हणजे आन्सर आलं 5 minus 4 होतं 1 1 into 3 3 5 minus 4 होतं 1 1 into 2 minus 2 6 into 0 0. आन्सर इज 1. म्हणजेच डिटर्मिनंटचं आन्सर हे नॉन झिरो आलेलं आहे. म्हणजेच ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ए कसं आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. म्हणजेच काय, देअरफॉर ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. म्हणजे आपल्याला ए इन्व्हर्स काढता येणं शक्य आहे. आपण काय करतो मग, वी हॅव. मग आपण पहिल्यांदा लिहितो ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय फॉर एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. पुट द व्हॅल्यू ऑफ ए. एची व्हॅल्यू आहे 3 2 6 1 1 2 2 2 5 इंटू ए इन्व्हर्स. आणि राईट हँड साईडला सेम ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. बरोबर. बघा आपल्याला इथे काय करायचं, इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स आणायचं. मी पुन्हा एकदा सांगतो, आधी 1 आणायचं आहे आपल्याला. 1 आला की त्यानंतर आपण 2 0 आणणार खाली. म्हणजे हे फर्स्ट ऑपरेशन आपलं. सेकंड ऑपरेशनमध्ये 2 0 आणणार. त्यानंतर आपण हा एक ग्रुप बनवणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 2 0 आणि 2 1 मिळाले पाहिजे. हा ग्रुप आणणार आणि हा ग्रुप आला की मग वरचे 2 0 आणणार. बरोबर. म्हणजे आपण काय करतो, थोडक्यात अँटी क्लॉकवाईजने आपण तो मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग आधी 1 पाहिजे इथे. तो 1 बघा रो नंबर 2ला 1 दिसतो. म्हणून मी पहिलं काम काय करणार, R1 आणि R2 ह्या 2 रोमध्ये इंटरचेंज करणार की जेणेकरून मला आधी A11 पोझिशनला 1 मिळायला हवा. मग काय मिळेल बघा, मला मॅट्रिक्स मिळेल 1 1 2. बरोबर. मी रो इंटरचेंज केल्यामुळे हे काय येईल 3 2 6 2 2 5 इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू सेम ऑपरेशन इथं करू आपण. मी इथे काय येईल 0 1 0 फर्स्ट रोमध्ये येईल, 1 0 0 सेकंड रोमध्ये, 0 0 थर्ड रोमध्ये. बरोबर. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं 1 आल्यानंतर 2 0 आणायचे. आता थोडंसं मागच्यापेक्षा थोडं सोपं जायला लागेल. हे 2 0 ॲट टाईम आणायचे, आणण्यासाठी R1चा वापर करायचा.
बघा R2 जागेवर 0 कसं येणार, इथं 3 आहे ना, मग R2मध्ये काय येईल R2 मायनस 3R1 आणि R3च्या जागेवर 0 कसं येणार, तर R3 मायनस 2R1 बरोबर. मग काय मिळेल बघा, तुम्हाला इथे मिळेल R1 मी चेंज करत नाही आहे 1 1 2, मी R2 चेंज करतो आहे, R2 मायनस 3R1 म्हणजे 3 मायनस 3 0, 2 मायनस 3 मायनस 1, 6 मायनस 6 याला मी 3 ने मल्टिप्लाय केलं, 6 मायनस 6 0. मी आता सेकंड ऑपरेशन करणार R3 मायनस 2R1, 2 मायनस 2 इंटू 1 म्हणजे 2 मायनस 2 0, 2 मायनस 2 इंटू 1 2 मायनस 2 0, 5 मायनस 2 इंटू 2 5 मायनस 4 1 into A inverse is equal to 0 1 0 as it is, R2 minus 3R1, 1 minus 3 into 0, 1 minus 0 1, 0 minus 3 into 1, 0 minus 3 minus 3, 0 minus 0 0. R2 चं ऑपरेशन आहे R3 चं ऑपरेशन R3 minus 2R1, 0 minus 2 into 0, 0 minus 0 0, 0 minus 2 into 1, 0 minus 2 minus 2, 1 minus 0 1 बरोबर. बघा तुम्हाला इथं 0 0 1 मिळाले, तर 0 मायनस 1 0 मिळालं आहे. जेव्हा एखाद्या रोमध्ये एक नंबर सोडून सगळे 0 येतात, ते इथं 1 आणण्यासाठी एक मी मार्ग याला मायनस 1ने डिवाइड करा किंवा मायनस 1ने मल्टिप्लाय केला, इथे केला बाय मायनस R2, मला मिळालं 1 1 2 0 1 0 0 0 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू 0 1 0. सेकंड रोला आपण मायनस 1ने मल्टिप्लाय करू, मायनस 1 3 0 0 मायनस 2 1. म्हणजे बघा आपलं हे सर्व काम झालेलं आहे, फक्त आपल्याला 2 0 आणायचे. मग 1 2च्या पोझिशनला 0 आणण्यासाठी आपल्याला R2 वापरावं लागेल आणि 1 3च्या पोझिशनला 0 आणण्यासाठी आपल्याला R3 वापरावं लागेल. मी इथे मग ऑपरेशन करतो बाय R2च्या जागेवर मी 1 2 जागेवर 0 आणण्यासाठी मी करणार R1 मायनस R2, R1 मायनस R2. काय मिळेल बघा मला, इथे मिळेल R1 मायनस R2, 1 मायनस 0 1, 1 minus 1 0, 2 minus 0 2, 0 1 0 0 0 1 as it is into A inverse is equal to same operation on right hand side, R1 minus R2, 0 minus minus 1, 0 plus 1 1, 1 minus 3 minus 2, 0 minus 0 0 minus 1 3 0 0 minus 2 1 as it is. आता लास्ट आपल्याला फक्त इथं 0 आणायचं आहे. आता मग तो R1ची पोझिशन आहे, 0 आणण्यासाठी मला R3 यूज करावं लागेल, इथं 1 आहे, R1 मायनस 2R3 म्हणजे मला मिळेल 1 मायनस 0 1 0 मायनस 0 0, 2 मायनस 2 इंटू 1 म्हणजे 2 मायनस 2 0 0 1 0 0 0 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू R1 मायनस 2R3, 1 मायनस 2 इंटू 0, 1 मायनस 0 1, मायनस 2 इंटू मायनस 2 म्हणजे मायनस 4, minus 2 plus 4 2, 0 minus 2 minus 2 minus 1 3 0 0 minus 2 1. This is the value of inverse A inverse, 1 2 minus 2 minus 1 3 0 0 minus 2 1 बरोबर. आता आपला आलेला ॲन्सर आपल्याला चेक करायचं आहे राईट आहे की रॉंग. कारण असं की जर आपण टॅली केलं नाही आणि ॲन्सर रॉंग असेल तर मग आपले 4 मार्क किंवा 3 मार्क हे जाऊ शकतात बरोबर. मग आपण टॅली करूया. टॅली कसं करणार आपण, ए आणि ए इनवर्सचं मल्टिप्लिकेशन करू. ए मॅट्रिक्स होता आपला 3 2 6 1 1 2 2 2 5 इंटू ए इनवर्सचा मॅट्रिक्स जो आपला आलेला आहे 1 2 मायनस 2 मायनस 1 3 0 0 मायनस 2 1. बघूया मग काय लिहिते मल्टिप्लिकेशन. तुम्हाला मल्टिप्लिकेशन येतं असं गृहीत धरावंच लागेल मला, कारण मी तुम्हाला आता मल्टिप्लिकेशन नाही शिकवते, मी तुम्हाला इनवर्स शिकवते. तर ही मल्टिप्लाय तुम्हाला फास्ट आलं पाहिजे. येत नसेल तर तुम्ही 11चं बुक बघा, ते मल्टिप्लिकेशन शिका, त्याचे एक्झाम्पल सोडवा आणि त्यानंतर हे तुम्हाला एकदम फास्ट येईल. 3/3चे मॅट्रिक्स दोन, त्यामुळे याचा प्रॉडक्ट 3/3 येणार. आणि मल्टिप्लिकेशन कसं होणार, पहिल्यांदा 1 1 1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, इथे 3 मायनस 2 1 1 प्लस 0 1. सेकंड पोझिशन आहे 1 2 1 2 6 प्लस 6 12 12 मायनस 12 0. नेक्स्ट पोझिशन आहे 1 3 1 3 मायनस 6 प्लस 0 मायनस 6 प्लस 6
0. Now 2 1. Next position काय 2 1. 2 1. 1 minus 1 0. 0 plus 0 0. Next position 2 2. 2 plus 3 5. 5 minus 4 1. Next position is 2 3. Minus 2 plus 0. Minus 2 plus 2 0. Next is 3 1. 2 minus 2 0. 0 plus 0 0. 2 2 3 2. 4 plus 6 10. 10 minus 10 0. Minus 4 plus 0. Minus 4. Minus 4 plus 5 1. Which is equal to द आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे अशा प्रकारे आपलं टॅली झालेलं आहे, म्हणजेच आपलं आन्सर हे राईट आलेलं आहे. तर याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला ते येणार नाही. म्हणून तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशनचे कमीत कमी 5 एक्झाम्पल तरी सोडवून बघा. याची एकदा प्रॅक्टिस झाली, तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन चांगलं यायला लागलं की त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला कॉलम ट्रान्सफॉर्मेशनविषयी बोलू. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आणि ज्याला रो ट्रान्सफॉर्मेशन चांगलं येतं, चांगलं समजलेलं आहे, त्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन फार पटकन येऊ शकतं. सेम थिंग्ज आहे, फक्त कॉलम असल्यामुळे थोडासा स्लाईट आपण ऑर्डर त्याची उलटी करतो, बाकी काही असा फरक त्यात नाही आहे. म्हणून तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशनची प्रॅक्टिस चांगली करा, ते व्यवस्थित समजून घ्या, त्याची एक्झाम्पल सोडवा. प्रत्येक एक्झाम्पल सोडल्यावर टॅली पण करून बघा. आणि एकदा जर तुम्हाला याचं व्यवस्थित समजायला लागलं तर त्यानंतर आपण काय करू, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनची प्रॅक्टिस सुरू करू. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. बाय.